मात्र पुण्यामधल्या जेएसपीएम संस्थेच्या पीव्हीपीआयटी मध्ये शिकणाऱ्या अजिंक्य घुमन या विद्यार्थ्यानं त्यावर उपाय शोधून काढलाय। पंख्याच्या सहाय्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताच विशिष्ट प्रकारचा अलार्म वाजेल। एवढंच नाही तर कुठल्या खोलीत हा प्रकार घडतोय त्या खोली क्रमांकावरचा लाईटही लागेल। त्याही पुढे जाऊन सांगायचं तर पंख्याला लटकल्यानंतर फासच बसणार नाही अशी यंत्रणा या पंख्यात बसवण्यात आली आहे। आपण वरती बघू शकता की स्प्रिंग वगैरे मी अटॅच केला आहे त्याला। हा नॉर्मल फॅन आहे, तुम्ही नॉर्मल फॅन कधी पण फिरवा, ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। पण ज्यावेळेस आपण ह्या फॅनला एक्स्ट्रा वेट देऊ, म्हणजे फॅन वेटच्या व्यतिरिक्त आपण आपला स्वतःचा वेट किंवा जो पण पर्सन स्वतःला हँग करेल त्याचा वेट आपण ज्यावेळेस ह्याला अप्लाय करू, हा स्प्रिंग ओढला जाईल। बॉक्सच्या आतमध्ये एक स्प्रिंग आहे जो सर्किटला जॉईंट आहे, तो स्प्रिंग ओढल्यानंतर सायरन वाजेल। आपण बघू शकता की ज्यावेळेस मी एक्स्ट्रा वेट अप्लाय केला ह्याच्यावरती तर त्यावेळेस एलईडी ग्लो झालाय आणि एलईडी ग्लोमुळे आपल्याला कळेल की कोणत्या रूममध्ये हा प्रकार झालाय। बहुतेक आत्महत्या या हॉस्टेल, हॉटेल तसंच घराच्या बंद खोलीत घडतात। नेहमीच त्याबाबतच्या बातम्या वाचून किंवा बघून अजिंक्य अस्वस्थ होत होता। आत्महत्यांमागचं कारण रोखणं त्याच्या हातात नव्हतं, पण तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं घटना टाळणं शक्य असल्याची जाणीव त्याला झाली आणि त्यानं हा मोलाचा शोध लावला। जो पण कोणी आत्महत्या करतो एका क्लोज रूममध्ये आपल्याला कळत नाही, सो मग त्याच्यावरनं मी थोडं डोकं लावलं की एक क्लोज रूममध्ये एकच उपाय असू शकतो आत्महत्या करण्याचा, जो की गळफास घेऊन। सो मी त्या फॅनलाच मॉडिफाय केलं, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की आत्महत्या कोणता तरी प्रकार सुरू आहे। हा सर्किट इन्स्टॉल केल्यानंतर आपण कदाचित त्याचा जीव वाचवू शकतो। झी 24 तासच्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड सेरेमनीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले बोल या विद्यार्थ्यानं खरे करून दाखवलेत की हे जे ग्लॅमर एक आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, ग्लॅमरपेक्षा जे रिकग्निशन दिलं आहे, या रिकग्निशनमुळे अनेक लोक प्रेरित होतील आणि वेगवेगळ्या समाज उपयोगी अशा प्रकारच्या इनोव्हेशन्स या ठिकाणी निश्चितपणे करतील। यंग इनोव्हेटर अजिंक्यचं संशोधन आता प्रत्यक्ष उपयोगात येणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून अजिंक्यनं पेटंटसाठी नोंदणी केली आहे। विशेष म्हणजे त्यानं विकसित केलेला रोड क्लीनर तसंच खड्डे बुजवण्याचं यंत्र ही दोन संशोधनं देखील आधीपासून पेटंटच्या प्रतीक्षेत आहेत। समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांचा शोध लावणं ही या यंग रँचोची संवेदनशीलताच म्हणावी लागेल। संशोधकाचं संशोधन हे जगात काय घडतं याला अनुषंगिक असण्यापेक्षा त्या संशोधकाच्या आसपास काय घडतं त्या संबंधाने असावं, असं एक मत, अशी एक भूमिका नुकतीच ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली होती। खरं तर समाजातले प्रश्न, समाजातल्या समस्या यांचं समाधान या संशोधकांनी आपल्या संशोधनातून मिळवावं अशी त्यामागची भावना होती। आज अजिंक्यचे जे काही प्रयत्न सुरू आहे, अजिंक्यचं जे काही संशोधन आहे ते त्याच अर्थाने महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, जेएसपीएम पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।